नमस्कार मैत्रिणींनो, आजची आपली रेसिपी आहे झणझणीत आणि चमचमीत मटण फ्राय। त्यासाठी लागणारे साहित्य आहे लसूण, आलं, हळद, मीठ, काळं तिखट, बेडगी मिरची पावडर, मटण मसाला, फोडणीसाठी तेल, बारीक चिरून घेतलेला कांदा, टोमॅटो, बारीक चिरून घेतलेला कोथिंबीर। यासोबतच आपल्याला लागेल भाजून बारीक केलेला खोबऱ्याचा किस आणि मटण। इथे मी साधारण 250 ग्रॅम मटण घेतलेलं आहे। त्यामध्ये घालूया अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा मटण मसाला। हे मसाले घालून आपण मटण मॅरिनेट करून घेणार आहोत। व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि मसाला व्यवस्थित लागलेला आहे। साधारण अर्धा तास आपण मॅरिनेशनसाठी ठेवून देऊया। तोपर्यंत आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबऱ्याचा किस, आल्याचे तुकडे, लसूण पाकळ्या आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून याचं वाटण करून घेणार आहोत। बारीक असं आपलं वाटण तयार आहे। आता मी इकडे कुकर गरम करायला ठेवला आहे। त्याच्यामध्ये साधारण 2 पळ्या तेल घालून घेऊया। तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं। इतका तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे। त्याच्यामध्ये आपण घालूया बारीक चिरून घेतलेला कांदा। इथे साधारण मी मीडियम साईजचे 2 ते 3 कांदे घेतलेले आहेत। कांदा व्यवस्थित परतून घेऊया। परतताना त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकू, म्हणजे कांदा मऊ होईल आणि पटकन भाजला जाईल। कांदा व्यवस्थित भाजला आहे। ह्याच्यामध्ये घालूया आपण बारीक चिरून घेतलेला टोमॅटो। व्यवस्थित परतून घेऊया टोमॅटो शिजेपर्यंत। टोमॅटो शिजला आहे। याच्यात घालूया आपण 2 चिमूट हळद। व्यवस्थित परतून घेऊया। तुम्ही बघू शकता व्यवस्थित मसाला कांदा परतलेला आहे। ह्याच्यामध्ये घालणार आहोत आपण मॅरिनेट केलेलं मटण। मटणाला आपण अगोदरच हळद आणि मीठ लावलेलं आहे, त्यामुळे आता इकडे मीठ आणि हळद वापरताना कमीच घालूयात। आता झाकण ठेवून मी थोडंसं मटण वाफवून घेते। बघू शकता तुम्ही मटण व्यवस्थित वाफवून निघालेलं आहे। त्याच्यामध्ये आता आपण घालणार आहोत साधारण 1.5 ते 2 ग्लास गरम केलेलं पाणी। पाणी थोडंसं गरम होऊ देऊया आणि मग आपल्याला घ्यायच्या आहे कुकरच्या शिट्ट्या। कुकर लावूयात आपण। ते मी कुकरचं झाकण लावते। साधारण 3 ते 4 शिट्ट्या करून घेऊया। इकडे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्यामध्ये घालूया 2 चमचे तेल। तेल गरम होऊ देऊया। तेल गरम झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला आपण जो मसाला वाटून घेतला होता तो परतून घ्यायचा आहे। लसूण, खोबरं, कोथिंबीर आणि आलं। व्यवस्थित तेलावरती मसाला परतून घेऊया 5 ते 7 मिनिटांसाठी। मसाला परतलेला आहे। त्याच्यामध्ये घालणार आहोत काळं तिखट, बेडगी मिरची पावडर अर्धा चमचा आणि थोडी हळद। तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। व्यवस्थित मसाला परतून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत। ते बघू शकता तुम्ही मसाल्याला तेल सुटलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण वाफवून घेतलेलं मटण घालणार आहोत। मटण घालून घेतलेले मी आता व्यवस्थित परतून घ्यायचंय साधारण 5 मिनिटांसाठी। आपलं मटण छान परतून झालेलं आहे आणि तयार आहे आपला झणझणीत आणि चमचमीत असा मटण सुक्का। तर नक्की ट्राय करून बघा। धन्यवाद।